बोलीला वाल्मिक तैसाची करील वर्तवणे दाविन नामामध्ये दुरुपयोग होऊ देऊ नका। तिसरा आहे सदुपयोग। सदुपयोग कसा करावा संत सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। या प्रांगणामध्ये एक प्रसंग सांगितला होता मी खूप दिवसापूर्वी, त्याची थोडी पुनरावृत्ती करतो, मला आजच्या विषयाला ती महत्वाची आहे। जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ गावी श्री समर्थ रामदास स्वामी एकदा भिक्षाटना करता निघाले। नियम असा आहे, भिकाऱ्याने कोणाच्याही घरचा किती दिवसाचं अन्न खाल्लं तर भिकाऱ्याला अन्नाचा दोष नाही। आळंदीच्या विद्यार्थ्याने कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही असा शास्त्र नियम आहे। अन्न जरी पूर्ण ब्रह्म असेल ना, काही अन्नामध्ये स्वभाव दोष आहे, काही अन्नामध्ये निमित्त दोष आहे आणि काही अन्नामध्ये आश्रय दोष आहे। कोणाच्या घरचं अन्न खाता येत नाही। आणि संन्यासाचा नियम असा आहे, संन्याशांनी 5च घरं भिक्षा मागायची, 6व्या घरी जायचं नाही। 4 घरे भिक्षा मागून समर्थ 5व्या घरी निघाले होते। 5व्या घरचा प्रकार असा होता, त्या घरातला घर मालक आणि घर मालकिनीची कडाडून भांडणं झालेली होती। मालक रागवलेला होता, पत्नी ऐकेना म्हणून त्याला नाईलाज झाला, बाही मागे केली, काना मागे दिली, तो निघून गेला। पूर्वीचा मर्यादेचा काळ होता देवा, आता असता तर घटस्फोट बोललं तरी होतोय, मारल्यावर काय होतं, जुना मर्यादेचा काळ होता तो। तिने विचार केला, मारलं तर मारू दे, पण आता गुढीपाडव्याचा नूतन वर्षारंभ दिन आलेला आहे। जुनी सारवण्याची घरं असायची, मातीचा पोचारा घेतला आणि ती सारवायला निघाली। पोचारा कळतो ना, याला डिक्शनरीत पर्याय शब्द नाही, फक्त ऐकायचं हो हो करायचं पुढे चाल। आता नाहीच तर काय बोलावं, पोचारा पोचारा, मातीचं घर सारवायला। ती घरं सारवत होती, इतक्यात समर्थ आले। जय जय रघुवीर समर्थ। मालकाबरोबर झालेली तक्रार आणि कामामध्ये असलेली ती महिला, तिला राग आला, रागाच्या भरात म्हणाली, का हो जुईनगरला माझ्या एकटीच घर आहे का भीक मागायला, बाकी वनवासाला गेलेत काय? वेशीच्या जवळ राहते म्हणजे काय पाप करते का? उठलं का माझं घर, उठलं का माझं घर, उठलं का माझं घर, खबरदार या उंबऱ्याच्या आज जर पुन्हा आला तर भिक्षा देणार नाही, काळं तोंड करीन आणि विडंबन करून माझ्या घराच्या बाहेर तुम्हाला हाकलून दे। ते समर्थ होते। हे बघा, काय करायचं ते करा, पण तुमच्या दरवाजातून भिक्षा घेतल्याशिवाय मी जाणारच नाही। काय तुकोबरांनी नियम सांगितलाय, दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलिली ऐशी, यथानुशक्ती ठाकील तैशी, बाधी दोघाशी विनमुखता। मागणाऱ्याने याचका देणाऱ्याच्या दरवाजात देशी गायची धार काढतो इतका वेळ थांबायचं, तसं निघून जायचं नाही। एकदा अलग पुकारून निघून जर गेला तर मागणाऱ्याचं सगळं पुण्य घर मालकाला मिळतं देवा। याच्या उलट एखादा याचक आहे तुमच्या दरवाजात आलेला आहे, अशा वेळेला त्याला विनमुख पाठवू नका देवा। जर आलेल्या उपवासी किंवा याचकाला जर तुम्ही विनमुख पाठवाल तर घर मालकाचं सगळं पुण्याचा क्षय होतो। काय तुकोबराय सांगतात, विनमुख गेली तिथी नी सुकृताची संपत्ती। समर्थांनी विचार केला, त्या बाईला कळत नाही पण मला कळतंय ना, मी असा जर गेलो तर तिचं पुण्य जाईल, म्हणून त्यांनी सांगितलं, हे बघा काय द्यायचं ते द्या, पण मी तसा नाही जात। महाभारतामध्ये एक श्लोक आलाय, त्याचा एक तुकडा सांगतो, बुभुक्षिम किम न करोति पापम। भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागाने संतप्त झालेला मनुष्य किती टोकाचं पाप करू शकतो देवा, किती टोकाचं पाप करू शकतो। माझ्याजवळ तिघांना प्रसंग आहे पण मला वेळ नाही। रागावलेली बाई होती, समर्थ जात नाही म्हणून रागाने घर सारवण्याचा मातीचा ओला पोचारा तिने उचलला आणि समर्थांच्या झोळीमध्ये असा टाकून दिला आणि म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही म्हणे। राग आला नाही समर्थांना देवा। आपल्या आश्रमावर आले, भिक्षेतला पोचारा अगोदर बाजूला केला, ती भिक्षा स्वच्छ केली, ती खाल्ली। पोचारा गंगेमध्ये स्वच्छ धुतला, तिथे खडकावर वाळू घातला आणि सूर्यास्ताच्या वेळेला त्याच्या पट्ट्या काढल्या, सुंदर मांडीवर वाती वळाल्या। आपल्याकडे नेम आहे, हिंदू म्हणून घेताना म्हणून घ्यायचं ते ही 3 कामं करायची। कोणते ते? आपल्या जवळच्या मंदिरामध्ये दिवा लावायचा, आपल्या देवघरात संध्याकाळी दिवा लावायचा आणि आपल्या तुळशी वृंदावनात दिवा लावायचा। हे महाराज सांगतात, हरिहराशी नाही बोट भरवाती,
कोणत्यांची गती होईल नेन. संध्याकाळची वेळ होती. समर्थांना तो पोचारा मिळाला होता. त्याच्या पट्ट्याच्या वाती वळून ते राम मंदिरामध्ये दिवे लावण्याकरता आले होते. बाईचं अंतकरण जेवढं तीव्र तापतं ना तेवढं लगेच ते वितळत देखील. थोड्या वेळाने तिला पश्चाताप झाला. अरे बाप रे बाप, केवढं मोठं पाप झालं हे. एका समर्थांच्या झोळीमध्ये आपण मातीचा पोचारा टाकला, भिक्षा दिली नाही. केवढा अपराध आहे. कुठं फेडणार आता हे. एक काम करूया, त्यांची क्षमा मागूया. धावत धावत राम मंदिराचा शोध घेत आले. समर्थ दिवे लावत होते. बाईने आपलं सगळं अंग त्यांच्या चरणावर झोकून दिलं, दंडवत घातला. स्वामीजी, माझ्यासारख्या एका चांडळ आणि पापीन स्त्रीने तुमच्यासारख्या समर्थांच्या झोळीमध्ये हा मातीचा पोचारा टाकलाय, भिक्षा दिली नाही. केवढं मोठं पाप आहे. मला क्षमा करा. रागाच्या भरात घडलो, मुद्दाम केलं नाही, माझ्या लक्षात आलं नाही. आता क्षमा करा. पश्चातापाने मी विन्मुख झाले, तप्त झालेले. आता क्षमा करा. समर्थांनी त्यांना उठवलं. ओ बाई, क्षमा कशाला मागता? कसलं पाप घडलं तुमच्याकडे? हे बघा, त्यावेळेला अर्धी तत्कुरदर भाकरी तुम्ही मला खाण्याकरता दिली असती तर मी खाल्ली असती आणि 2 तासात ती जिरून गेली असती. याच्या उलट तुम्ही मला मातीचा पोचारा दिला ना, त्याच पोचाऱ्याच्या मी वाटी वळल्यात. हे बघा, त्या वाटीचे मी हे दिवे लावले आणि त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये प्रभू रामचंद्रांचं चिंतन करण्याकरता मी निघणार आहे. अहो, एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तर वाईट कशाला मानून घेता? याचं नाव सदुपयोग आहे देवा. तसा मानवी जीवनाचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. का उपयोग करायचा आहे? भगवत साक्षात्काराचा, आपल्या जीवनामध्ये येणारा अनुभव हा मानवी जीवनाचा सगळ्यात मोठा उपयोग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज परमार्थाच्या प्रांगणामध्ये प्रवृत्त झालेले आहेत. खूप काळ गेलाय महाराज भगवंताची साधना करत असताना, पण अजून देवाने दर्शन दिलेलं नाही. तप्त झालेलं जीवन आहे महाराजांचं. एक वाक्य सांगू, मला परीक्षक असताना वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर श्री माधव महाराज मगरांचं मी वाक्य चांगलं ऐकलंय. ते म्हणायचे, संसारात जोपर्यंत मनुष्य तप्त होत नाही ना तोपर्यंत तो परमार्थाच्या योग्यतेचा नाही देवा. तो तापला पाहिजे. आता तुम्ही कधी तापायची याचा ताप मलाच आला. आता बायकोनी चप्पल जरी फेकून मारली तरी हा म्हणतो हे बी दिन चले जाएंगे. आता ही माणसं कधी तापणार आहे देवा? संसाराच्या तापे तापलो देवा, संसारामध्ये होणाऱ्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे देवा. कधीतरी आपल्याला दुःख होतंय, या अज्ञानाचं ज्ञान ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला माणसं परमार्थामध्ये प्रवृत्त होती. गाथामूर्ती रामभाऊ महाराजांनी एक अधिक मासा सुंदर वाक्य सांगितलं होतं बघा. युट्यूबला आलेली त्यांची वाक्य नेहमी ऐकत जा. तुमच्या परमार्थाला अत्यंत पोषक वाक्य आहे ते म्हणायचे, जोपर्यंत स्वतःच मन आपण होऊन परमार्थामध्ये प्रवृत्त होणार नाही ना तोपर्यंत देव आणि साधू जरी आपल्या पुढे उभा राहिला तरी आपलं कल्याण होऊ शकत नाही. आपल्या मनाने परमार्थामध्ये प्रवृत्ती उडी मारली पाहिजे. काय गीतेतला तो श्लोक, त्याचं भाष्य बघा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मनः. ज्ञानोबराय त्याचं भाष्य करतात.
चित्त नाही नामी तरी देव्या चित्त नाही नामी तरी देव्या चित्त नाही नामी तरी देव्या चित्त नाही नामी तरी दिवेनी संगमी नाना तीर्थमी चित्त नाही नामी तरी देवे चित्त नाही नामी तरी देवे दिवेनी संगमी नाना तीर्थमी चित्त नाही नामी तरी देवे चित्त नाही नामी तरी देवे. आणखीन एक वाक्य सांगू. परमार्थाची सगळी सामुग्री जरी अनुकूल असेल ना तरी माणसं परमार्थ करते नाच नाही सांगता येत देवा. त्याच्याकरता आत्मकृपाच असावी लागते. मराठवाड्यामध्ये निजामाचा काळ होऊन गेला. तिथे अनेक कलाकार असायचे. सनई वाजवणारा कलाकार होता. थकलेला होता. आता त्याला सनई वाजवता येत नव्हती. त्याचा 17-18 वर्षाचा तरणा बांड मुलगा आता वयात आलेला होता. त्या म्हाताऱ्याने घेतलं, बाळू सनई वाजवायचं शिक बर का. सनई जर वाजवता आली नाही तर निजाम जहागिरी काढून घेईल. तुला माझ्या पुढे भीक मागावी लागेल. असं करू नको. काय कोणास ठाऊक त्या मुलाचं आणि त्या सनईचं काय वैमनस्य होतं मला काय माहित नाही. त्यांनी सनई पाहिलं का त्याच्या तळपाय जाग मस्तकात जायची. तो म्हणाला, बाबा भीक मागेल पण ती सनई वाजवणार नाही. आता तो बापच होता. त्याला असं गोड बोलून घरात घेतलं. कडी लावली, कुलूप टाकलं. त्याला उतानं पडलं. त्याच्या छातीवरच पाय दिला देवा आणि त्याच्या तोंडामध्ये ती सनई टाकली. मुलगा बापाचं बारसं जेवलेलं होतं. तो म्हणाला, बाबा उतानं पाडून छातीवर पाय देऊन तोंडामध्ये सनई टाकण्याचं काम तुम्ही केलं. फुंकायचं काम तुमचं का माझं. बापांनी खाली मान घातले ते तुझं. त्याला असू नका. आपली तीच परिस्थिती आहे. अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सायासाडी देव आपल्या जवळ दिला. देव घ्या कोणी. पण आपण इतके करंटे कापळाचे आहोत. आपण त्यांना प्रत्युत्तर देतो. हो तो कोबरा देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. कशाचा परिणाम आहे. आत्मकृपा नाही त्याचा. महाराज आत्मकृपा संपन्न आहे. परमार्थामध्ये प्रवेशित झालेले पण अजून भगवत साक्षात्कार झालेला नाही. मग लक्षात आलं तुकाराम महाराजांच्या, मोठ्या माणसाला जर भेटायचं असेल तर ते लगेच भेटत नाही. त्याला मध्ये काही माणसं लागतात. आमच्याकडे त्याला चमचे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात काय. मोठ्या माणसाला भेटायचं मला मध्ये कोण लागतं. अशी मध्यस्थी लागतात ना. तसा देव सर्वात मोठा आहे. त्या देवाला जर जीवाला भेटायचं असेल तर मध्ये एक दुआ लागतो आणि त्या दुआ या नामाचं नाव आहे संत. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते संता विना प्राप्ती नाही. आयशे वेद देते गोई. पण ते संत भेटायचे कधी. आडनावाचे सोंगाचे संत भरपूर आहेत देवा. पोटासाठी संत काय थोडे. आमचीच पूजा करा म्हणणारे काय थोडे आहेत का. मुंबईला खूप आहेत ना. आम्ही ऐकलं एका मुंबईमध्ये 45 संप्रदाय आहेत. पण ते कसे राहतात माहितीये. श्रावणात जसे गांडूळ जिवंत राहतात तोपर्यंत वैशाख आला का ते आपोआप मरतात. तसाच प्रकारे देवा. कोणत्या संतांनी भगवत साक्षात्कार होणार आहे त्या संतांची ओळख झाली पाहिजे. ऐका, संतांकडे पाहण्याची सर्वसामान्य माणसाची 3 प्रकारची नजर आहे. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्कारातून पाहणारा आहे. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या विचारातून पाहणारा आहे. आणि तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवातून पाहणारा आहे. विठाला ऐका देवा,
संतांकडे चमत्काराने पाहणारी नजरच मुळात कनिष्ठ आहे, ती नजरच नाही. संतांकडे आचरणातून आणि विचारातून पाहणारी नजर ही मध्यम नजर आहे. पण उत्तम नजर जर कोणती असेल माणसाला तर संतांकडे अनुभवाने पाहणारी नजर अतिउत्तम आहे. आम्ही जोग महाराज परंपरेतले विद्यार्थी आहोत. या परंपरेमध्ये बंकट स्वामी महाराज म्हणायचे आम्ही पावलो पावली चमत्कार करू, पण वारकरी संप्रदायाला चमत्कार मान्य नाही देवा. आणि आपली इथेच फसवणूक होते. एखाद्या बाबाने चमत्कार केला का लोक त्या बाबाच्या मागे लागतात आणि तो बाबा तुरुंगात जाऊन बसला का उगा त्याच्या नावाने ओरडत राहतात. दोष बाबाचा का आपला आपला दोष आहे. शुद्ध कसवनी पहावे वरिल्या रंगानं भुलावे, तो का म्हणे घ्यावे जेने नो हे तुकीते. जरा मी आपल्या पुढे काय उदाहरण आणतो बघा. चमत्कार जर करण्याची जर संतांची इच्छा असते ना, ज्ञानोबरांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा रेडा बोलवला बघा, एकदा भिंत चालवली बघा, एकदा मेलेले सच्चिदानंद उठवले बघा, आणि एकदा स्त्रियांचा पुरुष केलेलं बघा. आता मी सांगतो ते ऐका. जर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना चमत्कार जर करण्याची इच्छा असते ना, तर त्यांनी आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही देवा. जरा पुढे बोलू एक पाऊल. अहो ज्ञानोबरांनी रेडा बोलवला, हा कसला चमत्कार आहे. त्याने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा जर बोलला नसता तर मग चमत्कार होता तो. आता मी सांगतो तो खरा चमत्कार आहे का. रेडा बोलवला द्या सोडून, तो कसला चमत्कार आहे. तुमच्या आमच्यासारखे बहुजन समाजाचे रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा जिवंत चमत्कार आहे. रेडा बोलवला म्हणजे नाईलाजाने बोलवला. रेडाच जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नष्ट झाला नसता, म्हणून बोलवावं लागला. अरे भिंत चालवलीच नसती तर महर्षी योगीराज चांगदेवांचा उद्धार झाला नसता, म्हणून चालवावी लागली. अरे मेलेले सच्चिदानंद जर जिवंतच केले नसते ना, तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता, म्हणून ती जिवंत करावी लागली. आता एक वाक्य टोकाचं सांगतो ऐका. चमत्काराने जर संतत्व सिद्ध झालं असतं तर 14 वेळेला काळाला थप्पड मारणारे आणि 1400 वर्षाचं आयुष्य मिळवणारे महर्षी योगीराज चांगदेव महाराज 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर मेलेले प्रेते जिवंत होत होती देवा. त्यांच्या डोळ्यामध्ये अमृत दृष्टी निर्माण होत होती. पण ते चांगदेव महाराज केवढं मोठं सामर्थ्य होतं. पण ज्ञानोबरांच्या पुढे आल्यानंतर संत सोडा, अहो ज्ञानोबरांचं साधं शिष्य होता आलं नाही त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. म्हणजे तर शिष्यच होता येत नाही, तिथं संत पण काय असं बाजारातून विकत मिळतं थोडं. महामंडलेश्वर लाखो रुपये दिले का मिळतात, तसं संत मिळत नाही देवा. नाही संत पण मिळत हे हाटी, फिंडता कपाटी राणी वेणी. म्हणून चमत्काराने बघू नका. दुसरा वर्ग आहे तो आचरणाने बघणार आहे. महाराज काय श्री गुरु विठ्ठलबाबू यांची वाक्य असायची. ओ म्हणायचे, अहो संत सोडा, मांडीला मांडी लावून बसलेली माणसं जर आपल्याला कळत नाही तर संत कधी कळणार आहे देवा. संतांचा महिमा तो बाहू दुर्गम, संतांचा महिमा तो बाहू दुर्गम, काय
अक्षरे देवा कधीतरी गाथा वाचा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही इथे. बहु दुदड जरी झाली म्हैसगाय, तरी काय होईल कामधेन. मी ऐकलेला प्रसंग आहे, वाचलेला नाही, पण फार सुंदर आहे, सांगतो आणि पुढे चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मावळे तयार केलेले होते, म्हणतात एकदा ह्या कल्याणचा खजिना लुटण्याकरता पाठवलं त्यांना. खजिना लुटला आणि कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन मावळ्यांनी पाहिली, मनामध्ये भरली आणि राजाला भेट द्यावी म्हणून म्यान्यामध्ये तिचं अपहरण केलं, म्यान्यामध्ये बसवली आणि तिला गडावर घेऊन आले. राजे, तुमच्याकरता एक सुंदर मौल्यवान भेट आणलेली, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आता राजांना तरी काय माहिती यांनी काय भेट वस्तू आणली. दाखवा म्हणाल्याबरोबर म्यान्यातली ती सून त्यांच्या पुढे उभी केली. महाराज छत्रपतींनी आपली नजर सुद्धा अशी नजरेला लावली नाही, अशी खाली मान घातली त्यांना पाहिल्यानंतर. कशाचा परिणाम ऐकायचा? आपण गाथा वाचून जर जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय तर ज्या जगद्गुरु तुकोबरांची कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी समोर बसून ऐकलेली होती देवा, त्या अक्षरांचा राजांच्या अंतःकरणावर केवढा मोठा परिणाम झाला असेल. आज देशातल्या पुढाऱ्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी जर वाचली तर भ्रष्टाचार हटवा म्हणण्याची गरजच पडणार नाही. त्यांनी वाचली पाहिजे त्यांच्या करता. नुसती शोभाच्या कोकवाची कोर आणि दाड्या वाढून कोणी शोभा होत नाही देवा. त्याला जगद्गुरु श्री तुकोबरायांचा सारखा गुरु असावा लागतो, त्याशिवाय परिवर्तन होत नाही. महाराजांच्या जीवनावर झालेलं हे परिवर्तन होतं. वाईट वाटलं. मावळ्याला गडउतार करण्याकरता सांगितलं आणि सांगितलं, जिजाऊ मासाहेब मोठा अपराध घडला, एक काम करा, यांना स्नान घाला, उंची उंची कपडे परिधान करण्याकरता द्या, दाग दागिने द्या आणि बहुसन्मानाने त्यांना परत पाठवा. स्नान घालवलं, वस्त्र दिले, अलंकार दिले आणि बहुसन्मानाने परत पाठवत असताना शुभांच्या मुखातून पुन्हा एक वाक्य बाहेर पडलं, अहो माझी आई जर जिजाऊ मासाहेब जर तुमच्या इतकी सुंदर असते ना, तर मी सुद्धा तुमच्या इतका देखना जन्माला आला असतो. मला पुढचं सांगायचं आहे का? ज्या छत्रपतींच्या एका वळकुटीवर झोपून मावळे लहानाचे मोठे झाले, अहो त्या छत्रपतींच्या ताटात मावळे जेवत होते, त्यांच्याबरोबर खेळत होते, त्यांच्याबरोबर शिकले. त्या मावळ्यांना आपला राजा कळाला नाही, तर तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबरायांसारखा महाराजा कधी कळेल देवा? ती कळण्याची नजरच लागते. तो का म्हणे अंगी व्हावे ती आपण, तरीच महिमाने येईल कळो. आता पुन्हा गांभीर्याने एक वाक्य सांगतो, ऐका. खरे संत जर नाही मिळाले तर जितके नुकसान होत नाही ना, तितके संत म्हणून घेणारे ढोंगी माणसं जर मिळाले तर आयुष्यात पणाला लागतं देवा. आयुष्य नाही खरे संत मिळाले तर कधी मिळतील, पण संत म्हणून ढोंगी माणसं जर मिळाली तर आयुष्य खराब होऊन जातं देवा. मोठ्याचं उदाहरण सांगतो. मातोश्री सीतामातीकडून ह्या दोन महत्वाच्या चुका झाल्या. पतिपरायण भगवती सीतामाता असताना देखील आपले मालक प्रभू रामचंद्रांचं ऐकलं नाही तिने. ती सांगत होती, सीते भुलू नको या हरणाला, हे हरिण सोनेरी नाही, अगं हे जग मी निर्माण केलंय. जगाच्या इतिहासात सुवर्ण मृग जन्माला आला नाही आणि पुढे येणार नाही. तो मायावी राक्षस आहे. आता ते ऐकेल ती बायको कसली हो? आता हे मी सांगायचं का तुम्हाला? ऐकलंच नाही देवा. ही पहिली चूक. आणि दुसरी चूक, साधू नसताना त्या रावणाला साधू म्हणून बसली आणि मर्यादेचं उल्लंघन केलं. प्रभू रामचंद्रांपासून कायमचा वियोग झाला देवा सीतामातेचा. म्हणून खरे साधू जर नाही मिळाले, जेवढी नुकसान होत नाही तेवढी ढोगी माणसे मिळाल्यानंतर नुकसान होतंय. म्हणून कोणाची बिल्ले लावून खिशाला उगे हिंडत नका राहू. कोणाच्या पायावर आपलं डोकं ठेवू नका. श्री गुरु विठ्ठल बाबुले सांगायचे, बो ज्याच्या पायावर आपलं मस्तक टेकवायचंय ते चरण सदाचार संपन्न असले पाहिजे, ते चरण पवित्र असले पाहिजे, ते चरण भरलेले नसले पाहिजे. भरलेल्या पायावर जर आपलं मस्तक टेकवाल ना तर आपल्याही कपड्याला ती घाण लागेल. म्हणून खरे संत ओळखण्याकरता ज्ञानेश्वरी काढा, 13वा अध्याय काढा, त्याच्यातला 7वा श्लोक बघा आणि ज्याला वाचता येते त्यांनी त्या ओव्या पहिल्या पाठ करा. अमानित्वम मदंभित्वम मयोंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. त्याच्या खालच्या ओव्या बघा. पूज्यता डोळा न देखावी,
स्वकीर्तिकाने नायकावी अमुका ईशेलो व्हावी शेची लोका वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता दरी जोडे तरी विडवी माझी दडे मैमे भेने चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी जगा माझी वेड्यासारखं राहतो साधू पंढरपूरला जायचं असेल ना आमच्या नगर मिरज मार्गे जा मांदळी गावाला या तिथं आत्माराम बाबा आहे बघा अहो काही महिने झाले ज्यांच्या पोटामध्ये भाताचं शीत नाही आणि पाण्याचा थेंब नाही धौम्य मुद्रा लावून नुसते पडलेले गीत रामायण गातात त्यांच्या चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर भगवान सूर्यनारायण तर तेज त्यांच्या तेजा पुढे फिकं पडतं देवा असलं ते तेज वेड्यासारखे राहत साधू आणि जर आणखीन पाहायचं असेल तर आळंदीला या आणि डॉक्टर साधक हृदय संजीवनी श्री डॉक्टर नारायण महाराज जाधवांकडे पहा ओरिजिनल साधू भेटतील तुम्हाला अशांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवा का जी चरण पवित्र आहे